ट्रिगरचा त्या GR-मुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं नवीन कमिटी एक बैठक जी आहे ती दालनामध्ये लागू असं सांगितलं गेलं, परंतु ₹1 पीक विमा योजनेचा प्रचार पुढे आल्यानंतर ही नवीन पीक विमा जी आहे ती लागू करण्यात येते आहे. याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते किंवा उपस्थित आमदार जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळालेली नाही. मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता, कारण तो प्रश्न माझा होता. पीक विम्यासंदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि 7,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला, हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले. याचा अर्थ पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत, पण त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तो मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅकलिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तिथं सभागृहामध्ये तसा शब्द दिला. त्यानंतर 4 ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळलेलं आहे, मात्र राज्य सरकारने 4 ट्रिगरची अट टाकलेली आहे. ती ट्रिगरची अट सुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि ₹1 पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल, पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता येतील का यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे. त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकाईने अभ्यासा, त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत. पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं, त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आनंद आहे. 5,800 कोटी रुपये आहेत जे सरकारला भरायचे नाही. आरोप आहे की 5,000 रुपये वाचवण्यासाठी शासन जे आहे अशा पीक विमा योजना आणल्या शेतकऱ्यांचं नुकसान. जे आरोप करतायत त्यांनी सरकारच्या पीक विमा योजनेचा नवीन जो काही GR आलाय किंवा नवीन जे काही स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा. काहीतरी चुकीचं ब्रीफिंग कोणी व्हॉट्सअपला पाठवतं तिथं येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे, हे कृपा करून प्रत्येकाने म्हणजे विरोधकांनी ते धंदे थांबवावे. आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली सगळी लोक आहोत, त्यामुळे सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं शेतकऱ्यांसाठी हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे माहिती देणारा चुकीचा असताना काहीतरी बोलायचं आणि 5,800 कोटी वाचवायचे आहेत, हे काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे, आरोपाला काही तथ्य नाही. मी कशाला सांगायचं, स्वतः आमदारांनी त्याबाबत अभ्यास करायचा. विधिमंडळाच्या कामकाजात काय होतं, सरकारचे काय शासन निर्णय येतात, महसूलच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी आमदारांनी अभ्यासाच्या असतात. पण आपण काहीतरी बोललो 5,800 कोटी रुपये त्यांच्यावर कर्ज होते, तर अर्थमंत्री सक्षम आहेत ना अजितदादा, त्यामुळे बाकीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती टीका करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा अजित पवारांसोबत नसणार. ओबीसी समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती 4 तारखेला मुंबईमध्ये बोलवलेली आहे लक्ष्मण हाकेंनी. मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलोय की मी या विधानसभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे, जिल्हा परिषद शाळेचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार. कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे. त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं. आणि कशाला सकाळी सकाळी माझ्या तोंडून मुक्ता फळं उधळताय तुम्ही. लक्ष्मण हाके मात्र नेत्यांवरती मुक्ता फळं उधळतात. तुम्हाला त्याच्यामुळं जास्त जरा हे होतंय का, ते आउटडेटेड बॅटरी आहे. शाळांचा मुद्दा तुम्ही उपस्थित आज ग्रामीण अनेक शाळा आहेत, अनेक गावांमध्ये शाळाच नाहीये, काही गावांमध्ये प्राथमिक शाळा सुद्धा उपलब्ध नाहीये आणि दुसरीकडे राज्य शासन मात्र हिंदी भाषा सूत्र लागू करण्याचा विचार आतापर्यंत करत होतो. ज्या आहे ते व्यवस्थित शिकवायचं नाही आणि नवीन काहीतरी लागायचं असल्याचा प्रकार दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती, महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती काही ठिकाणी प्रचंड दयनीय आहे. 1ली ते 5वी पर्यंत 10x10च्या मंदिराच्या सभामंडपात काही ठिकाणी शिकवणी घेतल्या जाते आणि हे फार वाईट चित्र आहे.
आमच्या म्हणजे CSR फंड काही ठिकाणी उपलब्ध असतो, काही ठिकाणी नसतो, काही ठिकाणी CSR फंडमधून शाळा खोली दुरुस्तीचं काम सुरू आहे. पण शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या समोर आज मला वाटते त्या संदर्भातच एक लक्षवेधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या शिकस्त झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या नावारूपास आणण्याकरता, कारण मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्वाचा, मराठी माणसाचा जितका महत्वाचा, तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा. आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं, आपली नातवंड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी, असं त्यांचा मला त्यांना आग्रह सुद्धा करावा असा वाटतो. मुख्यमंत्री यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याची 100% मी समर्थन करतो. मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे. मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे. माझी मुलं, सुना, नातवंड यांना मराठी आलं पाहिजे. घरात येणाऱ्या सुना असतील, घरातल्या महिला भगिनी असतील, त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे. उपमा असेल, उकळपेंडी असेल, हे सगळं. नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा, मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं. टोला मारलाय. मी माझं लोकशाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे आहे का? असं आहे, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. मी स्वतः लोकशाहीमध्ये जगणारा माणूस असल्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना. पत्रकारांसमोर तर मला मोकळं होऊ द्या. विधिमंडळात काही मला मर्यादा येतात, पण पत्रकारांसमोर व्यक्त होता येतं. तुमच्या पक्षाचे आमदार आहेत सुनील अण्णा शेळके, त्यांच्यावरती संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की सुनील अण्णा शेळकेंनी सरकारला. मी सांगतो, सुनील अण्णासोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो. रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे. त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो. ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील. आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत. असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता. त्याचं पुढे काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला. आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील. क्षीरसागर काय म्हणतात त्या बोलण्याला अर्थ नाही. क्षीरसागरचे त्या आरोपीसोबत काय संबंध आहेत हे क्षीरसागरांनी जाहीर करावं. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याच्या संदर्भात स्वतः दमानिया ताईंनी ट्विट केलेलं आहे. ते तिथल्या बीडचे पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा, त्यांना आम्ही पण विनंती करतो की संदीप क्षीरसागरच्या सोबत सहआरोपी उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो दिसतोय त्याचे कॉल डिटेल्स काढा. तो सरेंडर कसा झाला या प्रश्नाची उत्तरं द्या ना. अहो, तुम्ही मुंडे साहेबांचं मंत्रिपद गेलं. मंत्रिपद येत असतात, जात असतात. हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं. आणि मंत्रिपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत. त्यांनी याबाबत कुठली दोष नसताना ज्या पद्धतीने अलिगेशन केलं गेलं, बजरंग सोनवणे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, ह्या लोकांनी फक्त अखंड तांडव केला. मग आता एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट तुमच्याकडे पण आहेत. स्वतः एवढे तुम्ही निपक्ष आहात ना, मग होऊ द्या ना तुमचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड येऊ द्या की तो सहआरोपी तुमचा कोण लागतो. तेव्हा मुंडे साहेबांनी केलेली मागणी रास्त आहे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.